Hello students, let's study about indices and cube root. The product of 2 multiply 2 multiply 2 multiply 2 multiply 2. Here 2 can be written as in 5 times. Can be expressed as 2 raised to 5, in which 2 is the base and 5 is the index, and 2 raised to 5 is the index form of the number. Means 2 multiplied 2 can be written as 5 times. It can be written as in index form 2 is to 5. 2 is base and 5 is index. Laws of indices. If m and n are integers, then a raised to m multiplied by a raised to n is equal to a raised to m plus n. Here base is same a and index are different m and n. Between these two multiplication, therefore a raised to m multiplied by a raised to n is equal to a raised to m plus n. म्हणजे पाया समान असेल आणि गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज होते. सेकंड लॉ, a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n. म्हणजे पाया समान आणि भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी होते. थर्ड लॉ, a multiply b bracket raised to m is equal to a raised to m multiply by b raised to m. तुमच्या लक्षात आले का? ब्रॅकेटमध्ये a मल्टिप्लाय b ब्रॅकेट रेस टू m आहे. याचा अर्थ काय? एचा पण इंडेक्स सेम आहे आणि बीचाही इंडेक्स सेम आहे. ते सेपरेट लिहिले a रेस टू m मल्टिप्लाय बाय b रेस टू m. इफ a रेस टू 0 इज इक्वल टू 1, यावरून काय समजले? तर कोणत्याही संख्येचा घातांक म्हणजेच इंडेक्स जर 0 असेल तर त्या संख्येची किंमत काय असते? 1 असते. मग एच्या जागेवरती कोणताही कितीही मोठा नंबर असेल, जर घातांक 0 असेल म्हणजेच इंडेक्स 0 असेल तर त्या संख्येची किंमत 1 असते. मीन्स a रेस टू 0 इज इक्वल टू 1. a रेस टू मायनस m इज इक्वल टू 1 अपॉन a रेस टू प्लस m. and a raised to plus m is equal to 1 upon a raised to minus m. लक्षात आले? a raised to minus m असेल तर 1 upon a raised to plus m असतो, आणि a raised to plus m असेल तर 1 upon a raised to minus m असतो. a raised to m bracket raised to n is equal to a raised to m multiply by n. म्हणजे घातांकाचा घातांक असेल तर त्या घातांकाचा काय होतो? गुणाकार. a अपॉन b ब्रॅकेट रेस टू m इज इक्वल टू a रेस टू m अपॉन b रेस टू m. म्हणजे a आणि b चा भागाकार आहे आणि ब्रॅकेटला इंडेक्स आहे m, तर a रेस टू m डिवायडेड बाय b रेस टू m. म्हणजे आपण हे सेपरेट लिहू शकतो. a अपॉन b ब्रॅकेट रेस टू मायनस m इज इक्वल टू b अपॉन a रेस टू प्लस m. करून पहा. a upon b bracket raised to minus m means a raised to minus m upon b raised to minus m is equal to, आता b raised to minus m डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे न्यूमरेटरमध्ये गेल्यानंतर काय होईल? b raised to plus m. हा a raised to minus m न्यूमरेटरमध्ये म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये आल्यानंतर काय होईल? a raised to plus m. b raised to m upon a raised to m. रूल लॉ सेवन्थ लॉ पहा. ए रेस टू एम अपॉन बी रेस टू एम म्हणजेच काय? ए अपॉन बी रेस टू एम. बी रेस टू एम अपॉन ए रेस टू एम मीन्स बी अपॉन ए ब्रॅकेट रेस टू एम. दीज आर द लॉज ऑफ इंडायसेस. तर हे लॉ तुम्ही तुमच्या वहीत लिहा आणि पाठांतर करा, कारण हे तुम्ही जितके वर्ष गणित शिकाल तितके वर्ष तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. मीनिंग ऑफ द नंबर्स when the index is a rational number of the form 1 upon n. जर इंडेक्स 1 upon n या स्वरूपात असेल तर आपण ते अभ्यासणार आहोत. पहा काय दिले. लेट अस सी द मीनिंग ऑफ इंडायसेस इन द फॉर्म ऑफ रॅशनल नंबर सच ॲज 1/2 1/3 1/5 डॉट 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 1 upon n. म्हणजे
अंश जर 1 असेल आणि छेदामध्ये कोणतीही संख्या असेल. टू शो द स्क्वेअर ऑफ अ नंबर द इंडेक्स इज रिटन ॲज 2. एखाद्या संख्येचा आपल्याला स्क्वेअर लिहायचं असेल, समजा 3 स्क्वेअर लिहायचं आहे, तर आपण काय लिहितो? 3^2 मीन्स बेस इज 3 अँड इंडेक्स इज 2. अँड टू शो द स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर द इंडेक्स इज रिटन ॲज 1/2. सपोज स्क्वेअर रूट ऑफ 3, it can be written as 3^1/2, means 3 is base and 1/2 is index. For example, square root of 25 is written as root 25 using the radical sign. This sign is known as radical sign. Using index, it is expressed as 25^1/2. Therefore, square root of 25 is equal to 25^1/2. म्हणजे रूट 25 असे लिहिले तरी चालतील, 25^1/2 लिहिले तरी चालतील. In general, square of a can be written as a square and square root of a is written as square root of a. या ठिकाणी 2 लिहिलेला आहे, तो लिहिला किंवा नाही लिहिला तरी चालतो. और इट कॅन बी रिटन ॲज रूट ए, म्हणजे असे लिहिले तरी चालते. और a^1/2. स्क्वेअर रूट असेल तर आपण रॅडिकल साईनमध्ये लिहितो किंवा a^1/2. सिमिलरली क्यूब ऑफ a इज रिटन ॲज a^3. a इज बेस, 3 इज इंडेक्स. अँड क्यूब रूट ऑफ a इज रिटन ॲज क्यूब रूट ऑफ a, म्हणजे रॅडिकल साईनच्या बाहेर 3 लिहिले, और a^1/3. तर या ठिकाणी क्यूब रूट, 4th रूट, 5th रूट, 9th, 10th, 100th कोणताही रूट असेल तर तो नंबर या रॅडिकल साईनच्या बाहेर लिहायचा किंवा 1 तो नंबर लिहायचा. फॉर एक्झाम्पल, 4 क्यूब इज इक्वल टू 4 × 4 × 4. 4 4 16, 16 4 64, means cube of 4 is 64. Therefore, cube root of 64 can be written as cube root of or third root of 64 or 64^1/3. लक्षात आले का? 4चा क्यूब 64 आहे. क्यूब रूट ऑफ 64 याप्रमाणे किंवा याप्रमाणे आपण लिहू शकतो. नोट दॅट 64^1/3 इज इक्वल टू 4. 4चा क्यूब जर 64 असेल तर 64चं क्यूब रूट किती असेल? 4 असेल. 3 × 3 × 3 × 3 × 3 5 टाइम्स इज इक्वल टू 3^5 अँड 3^5 इज 243. करून पहा तुम्ही हा गुणाकार. दॅट इज 5th पॉवर ऑफ 3 इज 243. म्हणजे 3ची 5th पॉवर आपण घेतली तर ती किती येणार आहे? 243. Conversely, 5th root of 243 is expressed as 243^1/5 or 5th root of 243. म्हणजे याप्रमाणे लिहायचे. 5th root of 243 जे रूट असेल तो नंबर या ठिकाणी रॅडिकल साईनच्या बाहेर लिहायचा. हेन्स 243^1/5 इज इक्वल टू 3. 5th power of 3 is 243. Therefore, 5th root of 243 is equal to 3. In general, nth root of a is expressed as a^1/n. For example, 128^1/7 means 7th root of 128. It can be read as 7th root of 128. 900^1/12 means 12th root of 900. Note that if 10^1/5 is equal to x, then x^5 is equal to 10. The meaning of numbers having index in the rational form m/n. आता आपण काय पाहिले? इंडेक्स 1/n असेल तर कसे लिहायचे? आता या ठिकाणी इंडेक्स दिलेला आहे m/n. We know that 8² is 64. 8² means 8 multiplied by 8 and 8 8s 64 means square of 8 is 64. Cube root of 64 is
64 रेस टू 1/3. 64चं क्यूब रूट कसे लिहायचे हे पाहिले आपण. 64 रेस टू 1/3. But 64 is a square of 8. Means 64 can be written as 8 square raised to 1/3. But cube root of 64 is 4. Therefore 8 square raised to 1/3 is equal to 4. Means cube root of 64 cube root of square of 8 is 4. पहा हेच फक्त शब्दात मांडलेले आहे. क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. 1/3 मीन्स क्यूब रूट. 8चा स्क्वेअर आहे. क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 इज 4. इट्स इक्वेशन फर्स्ट. सिमिलरली क्यूब रूट ऑफ 8 इज इक्वल टू. आता 8चं क्यूब रूट कसं लिहिणार आपण. 8 रेस टू 1/3 आणि 8 हा 2चा क्यूब आहे. मीन्स 8चं क्यूब रूट काय येईल 2. देअरफॉर स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 इज. पहा स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 इज 8 रेस टू 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर केला. 8चा 1/3 किती येतो 2 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. 2 स्क्वेअर इज 4. मीन्स स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 इज ऑल्सो 4 and cube root of square of 8 is also 4. Therefore from equation first and second, cube root of square of 8 is equal to square of cube root of 8. Using indices 8 square raised to 1/3 is equal to 8 raised to 1/3 bracket square. The rules for rational indices are the same as those for integral indices. By using the rule a raised to m bracket raised to n, a raised to m bracket raised to n, we get 8 square raised to 1/3 is equal to 8 raised to 1/3 bracket square is equal to 8 raised to 2/3. मल्टिप्लिकेशन होईल या दोघांचं a raised to m bracket raised to n प्रमाणे. From this we get two meaning of the number 8 raised to 2/3. First 8 raised to 2/3 is equal to 8 square raised to 1/3, that is cube root of square of 8. And second meaning 8 raised to 2/3 is equal to 8 raised to 1/3 bracket square, that is square of cube root of 8. And these two meanings are same. Similarly 27 raised to 4/5. It can be written as 27 raised to 4 ब्रॅकेट रेस टू 1/5. तुमच्या लक्षात आले का कसे लिहिले. हा 4 न्यूमरेटरमध्ये मीन्स 27 रेस टू 4 आणि 5 डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे 1/5 मीन्स 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 27 अँड 27 रेस टू 4/5 इज इक्वल टू 27 रेस टू 1/5 ब्रॅकेट रेस टू 4 मीन्स 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 27. पहा पुन्हा एकदा ऐका. इथे काय केले 27 रेस टू 4/5 हे कसे लिहिले 27 रेस टू 4 हा बाजूला लिहिला आणि ब्रॅकेट रेस टू 1/5 मीन्स 5th रूट आहे 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 27. या उलट 27 रेस टू 4/5 इज इक्वल टू 27 रेस टू 1/5 ब्रॅकेट रेस टू 4 मीन्स 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 27. Generally we can express two meanings of the number a raised to m upon n. A raised to m upon n is equal to a raised to m bracket raised to 1 upon n means nth root of mth power of a, or a raised to m upon n is equal to a raised to 1 upon n raised to m means mth power of nth root of a. पहा पुन्हा एकदा सांगते. तुम्ही इंडायसेसचा रूल शिकलाय. a raised to m ब्रॅकेट रेस टू एन असेल तर काय होतं ए रेस टू एम एन मीन्स एम मल्टिप्लाय बाय एन. तो रूल आपण इथं वापरतोय. ए रेस टू एम अपॉन एन हा जो एम आहे तो न्यूमरेटरमध्ये तो आपण इथं घेतला ए रेस टू एम आणि मग 1 अपॉन एन राहील इथं तो लिहिला 1 अपॉन एन. वरून सुरुवात करायची. 1 अपॉन एन म्हणजे nth रूट आहे. nth रूट ऑफ
पॉवर किती आहे एम, mth पॉवर ऑफ ए. या उलट ए रेस टू 1/n रूट आधी घेतलं आणि रेस टू एम ठेवला म्हणजे पॉवर एम आहे. mth पॉवर ऑफ nth रूट ऑफ ए. असे दोन पद्धतीने मीनिंग आपल्याला त्याचे लिहिता येते. 4 into 4 is equal to 16 implies 4 square is equal to 16. Also minus 4 square is equal to also 16. Minus 4 square means minus 4 multiply by minus 4. In multiplication minus minus plus 4 4 is 16 means square of plus 4 is 16. Also square of minus 4 is also 16, which indicates that the number 16 has two square roots, minus 4 and plus 4, one positive and other negative. Means square root of 16 is equal to either plus 4 or minus 4. Conventionally, positive root of 16 is shown as root 16 and negative root of 16 is shown as minus into root 16. Hence, positive root 16 is equal to plus 4, negative root 16 is equal to minus 4. Every positive number has two square roots. हे लक्षात ठेवा. Every positive number has two square roots, plus and minus. Square root of 0 is always 0. Thank you for watching.